सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदोत्थिता यदि भाससदृशी सा स्यात् भाष्यस्तस्य महात्मनः तत्रैकस्तं जगत्कृत्स्नं प्रविभक्तिमनेकदा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तथा तदा। श्रीमद्भगवद गीता विश्वरूप दर्शन योग, श्रीमद्भगवद गीता तथा ज्ञानेश्वरीचा हा 11वा अध्याय 12 आणि 13 क्रमांकाचे हे 2 श्लोक। यातला भावार्थ असा, यदि दिवी सूर्यसहस्रस्य युगपत उत्थिता भा भवेत सः तस्य महात्मनः भासः सदृशः स्यात्। भगवंताचं अनेक विविध प्रकारचे दिव्य स्वरूप पाहिल्यानंतर अनेक वक्त्रनयनम, अनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्यानेकाद्यतायुधम, दिव्यमाल्याम्बरधरम, दिव्यगंधानुलेपनम सर्वदेव अनंत विश्वतोमुखम, असं जे परमात्म्याचं वर्णन केलं आहे, त्या परमात्म्याचं तेज किती आहे ते ह्या श्लोकामध्ये वर्णन करतात। कल्पना करा, यदि जर दिवी म्हणजे आकाशामध्ये सूर्य सहस्र हजारो सूर्य किंवा हजार सूर्य युगपत उत्थिता, आकाशामध्ये 1000 सूर्य एकदमच उदयाला आलेत, त्यामुळे त्यांचा जो प्रकाश आहे, भा जो प्रकाश पडेल, युगपत उत्थिता भा भवेत, त्यांचा जो प्रकाश पडेल सहा तोही तस्य महात्मनः भासः सदृश्या स्यात्। आकाशामध्ये 1000 सूर्यांचा उदय युगपत एका क्षणी जर झाला तर त्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश तस्य महात्मनः, त्या विश्वरूप परमात्म्याचा जो प्रकाश आहे, भासा सदृशी स्यात्, कदाचित कदाचित त्या परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचित म्हणता येईल, पण असंही म्हणता येत नाही। याचं कारण आकाशामध्ये जरी 1000 सूर्य एकाच वेळेस उदयाला आले, त्यांचा एकदम प्रकाश अभिव्यक्त झाला, तरी कदाचित
असं म्हणता येईल की भगवंताच्या शरीरावरती जो प्रकाश आहे त्याच्या प्रकाशाची थोडीशी तुलना कदाचित करता येईल, पण करता येईल की नाही तेही माहिती नाही. असं ते भगवंताचं तेज कोणाला पाहता येईल बरं? ते एवढं तेज, हजार सूर्य एकाच वेळेस उदयाला आले तर त्यांचा प्रकाश त्याच्यापेक्षा कैक पट भगवंताच्या त्या दिव्य प्रकाशाचा, तेजाचा प्रभाव होता. पण असा प्रकाश पांडवा म्हणजे अर्जुनाने, पांडवा हा अपश्यत, परंतु तो दिव्य प्रकाश अर्जुनाने पाहिला. 13वा श्लोक एकदम घेतो. पांडवा हा अपश्यत, भगवंताचा तो दिव्य प्रकाश अर्जुनाने पाहिला. त्या प्रकाशात काय काय पाहिलं? तदा अनेकदा प्रविभक्तम कृत्स्नम जगत. तदा त्यावेळेस अनेकदा अनेक प्रकारचे रूप, आणि तेही प्रविभक्तम म्हणजे वेगवेगळे असणारे, अनेक प्रकारचे वेगवेगळे रूप, आणि कृत्स्नम जगत हे संपूर्ण जगत. देवदेवस्य तत्र शरीरे एकस्तम अपश्यत. माझा आवाज सगळ्यांना येत नाही का? काय येतो? माझा आवाज आपल्यापर्यंत येत नाही का सगळ्यांच्या पर्यंत? मेसेज करा बाकी कोणीतरी. येतोय? ठीक आहे. इतरांना येतो आहे? हा, ठीक आहे, ठीक आहे. देवदेवस्य तत्र शरीर, देवांचा देव असणारा भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरावरती एकस्तम अपश्यत, त्या भगवंताच्या विश्वरूपाच्या एका भागावरती अनेक आणि विविध प्रकारचे संपूर्ण जगत त्या दिव्य प्रकाशामध्ये पांडवा हा म्हणजे पंडुपुत्र अर्जुनाने भगवंताच्या त्या शरीराच्या एका भागावरती हे सगळं पाहिलं आहे. एका भागावरती म्हणताना काय म्हणायचं आहे? यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केले आहेत त्या भाष्याच्या संबंधानं आपण जेव्हा विचार करतो आता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, तेव्हा आपल्याला याचं उत्तर सहज पाहता येईल. असं म्हणतात, मी कुठं वाचलं नाही पण कोणाच्या तरी तोंडून ऐकलं आहे, म्हणजे ही कानोकानी आहे. नागासाकी आणि हिरोशिमा यांच्यावरती जेव्हा बॉम्ब टाकले गेले, त्यातला जो प्रकाश दिसला, तेव्हा हे बॉम्ब ज्याने तयार केले त्याने तो हा प्रकाश पाहिल्यानंतर त्या शास्त्रज्ञाला म्हणतात की भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणाऱ्या ह्या श्लोकाची आठवण झाली. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भास सदृशी सास्यात भाषस्तस्य महात्मना. तो बॉम्ब स्फोट झाल्यानंतर जो अणुबॉम्बचा स्फोट जेव्हा केला गेला, त्यातून जो प्रकाश आकाशामध्ये दिसले, तेव्हा या श्लोकाची त्या शास्त्रज्ञाला आठवण झाली. कदाचित त्याने भगवद्गीता वाचली असेल.
माहिती नाही ही कथा, ही गोष्ट कितपत सत्य आहे किंवा असेलही, पण मी मात्र ती कानोकानी ऐकली आहे. आणि म्हणून संजय हा सगळा वृत्तांत सांगतो की भगवंताचं ते विश्वरूप किती वर्णन करून सांगावं. धृतराष्ट्र महाराज, आपल्या लक्षात आलाय का हे? सर्व बाजूने मुख असलेले आणि सर्व अलंकाने भरलेले ते विश्वरूप अर्जुनाने कसं पाहिलं? किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले, नाना आभारणी भरले विश्वतो मुख. ही काल शेवटची ओळी होती. आणि मग त्या भगवंताच्या दिव्य प्रकाशाचा योग जसा अर्जुनाला भगवंताच्या कृपेने झाला, तसा संजयाला सुद्धा व्यास मुनींच्या कृपेमुळे प्राप्त झाला पाहण्याचा योग. दोघांनी ही गोष्ट नमूद केली, कारण हा प्रकाश जसा अर्जुनाने पाहिला, पांडवा अपश्यत असं म्हणून त्याचं वर्णन केलं आहे. म्हणून त्या अंगप्रभेचं वर्णन करताना ते